राजकारण्यांची न्याय व्यवस्था, भाजप प्रवक्ता बनणार न्यायाधीश, साठेंच्या नियुक्तीवरून राजकारण तापलं. भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम केलेल्या आरती साठेंची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून निवड झाली आणि वादाची ठिणगी पडली. तर न्यायव्यवस्थेतील राजकीय नियुक्ती चुकीची असल्याचं सांगत आमदार रोहित पवारांनी आरती साठेंच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. जज जो माजी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल, ते सुद्धा स्पोक्स पर्सन असेल, ते तर जज झाले, तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का? आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो, आमचे कार्यकर्ते बोलत असतात, आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का? तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारली आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत. तर न्यायव्यवस्थेतील राजकीय नियुक्तीमुळे न्याय मिळणं दुर्मिळ होण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली. ही नियुक्ती झाली तर ही पॉलिटिकल नियुक्ती ठरते आहे, ही राजकीय नियुक्ती ठरते असं म्हणायला हरकत नाही, आणि हे फार गंभीर आहे, हे फार सिरियस आहे. न्याय व्यवस्थेमध्ये राजकीय नियुक्त्या जर व्हायला लागल्या तर न्याय व्यवस्था ही राजकीय इशाऱ्यावर चालेल आणि न्याय मिळणं दुर्मिळ होईल. म्हणजेच उद्याचा भारत हा जी काही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ज्याला स्वायत्त आपण म्हणतो, ती गमावून बसेल आणि इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था ठरेल. म्हणून हात जोडून आमची विनंती आहे की अशा प्रकारची नियुक्ती CJIने टाळावी आणि रद्द करावी अशी आमची मागणी आहे. भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात. भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिका नाही समर्थन दिलं आहे. अशी व्यक्ती ती कोणी असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे. देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं 28 जुलैच्या प्रस्तावानुसार आरती साठे, अजित कडेठाणकर आणि सुशील घोडेश्वर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली. त्यावरून वाद उफाळून आलाय. मात्र भाजपनं विरोधकांचा दावा फेटाळून लावलाय. 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे. असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे. आरती साठेंनी 2024 मध्ये भाजपचा राजीनामा दिला असला तरी भाजप प्रवक्तेपदाचा त्यांच्यावर शिक्का बसलाय. त्यामुळे आता उद्भवलेल्या वादानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई आरती साठेंच्या नियुक्तीवर फेरविचार करणार की केलेली नियुक्ती कायम ठेवणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.